घरकुल योजनेसाठी तुम्ही अर्ज करताय आणि त्या अर्जासाठी तुम्हाला कोणती कागदपत्र लागणार आहेत, अर्ज कुठे करायचा आहे, अनुदान किती मिळणार, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी गजानन गायकवाड आणि तुम्ही आता बघताय मराठी टार्गेट यूट्यूब चॅनल. मित्रांनो, खूप जण व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती आणि खरी माहिती पोहोचवण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, घरकुल योजना 2025मध्ये लाभ घेण्यासाठी तुम्हाला ही कागदपत्र तयार ठेवावी लागणार आहेत. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी काही दिवसापूर्वीच सांगितलं की महाराष्ट्रात जवळपास 20 लाख घरकुलांना मंजुरी देण्यात येणार आहे आणि ही मंजुरीसाठी पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. आणि हे अर्ज तुम्हाला कुठे करायचे, त्यासाठी काय कागदपत्र लागतील, अनुदान किती, संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास तुमच्या मित्रांनाही शेअर करायला मात्र विसरू नका. तर बघूयात मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान. ग्रामीण भागात 1,20,000 तर डोंगरी भागात 1,30,000 रुपये इतका लाभ प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थींना दिला जातो. सदर लाभार्थी निवडीचा अधिकार ग्रामसभेस देण्यात आला आहे, असंही इथे माहिती सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आता तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे तेही आपण इथे जाणून घेऊयात. तर मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणसाठी अर्ज करण्याचं ठिकाण आहे मित्रांनो, तुमची गावची ग्रामपंचायत आणि पंचायत समिती या 2 ठिकाणी तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करू शकता. आता यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र कोणते आहेत, तुमच्याकडं काय असलं पाहिजेत, काय नसलं पाहिजेत, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यावं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणसाठी आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला मालमत्ता नोंदपत्र म्हणजे तुमचा घराचा नमुना 8 इथे आवश्यक आहे. आणि घराचा नमुना 8 तुमच्याकडे जागा उपलब्ध नसेल तर तुम्ही तुमची 7/12 लावू शकता. 7/12च्या उतार्यावरही म्हणजे तुम्ही शेतातही घर इथे बांधू शकता, असा शासनाचा निर्णय आहे. त्याच्याबरोबरच तुम्हाला ग्रामपंचायतचे प्रमाणपत्र, कोणते प्रमाणपत्र लागणार, तर घरकुल योजनेचा लाभ न घेतल्याचे ग्रामपंचायतचे तुम्हाला इथे प्रमाणपत्र लागणार आहे. जातीचे प्रमाणपत्र म्हणजे तुमची कास्ट सर्टिफिकेट, त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र आणि इलेक्ट्रिसिटी बिल. जर तुमच्या इकडे लाईट बिल असेल तिथे लाईट बिल तुम्हाला लावायचं आहे, सोबत आधार कार्ड लावायचं आहे, राशन कार्ड लावायचं आहे आणि निवडणूक आयोगाचं ओळखपत्र हे तुम्ही लावू शकता. आधार कार्ड लावल्याच्यानंतर काही गरज नाही, पण तरीही तुम्ही लावू शकता. त्याचबरोबर तुम्हाला आणखीन 2 कागदपत्र लागणार आहेत मित्रांनो. आणखीन 2 कागदपत्र कोणते, तर मित्रांनो, मनरेगा जॉब कार्ड तुमचं असणं आवश्यक आहे. मनरेगा जॉब कार्ड तुमच्याकडं असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या बँक पासबुकची झेरॉक्स इथे लावायची आहे, कारण बँक पासबुकची झेरॉक्स लावली तरच ती अनुदान तुमच्या बँक खात्यावर मिळणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेसाठी कागदपत्र तयार ठेवावे लागणार आहेत. आणि अर्ज हा तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये आणि पंचायत समितीमध्ये तुम्ही भरू शकता. ही ग्रामीणसाठी होतं मित्रांनो. हे होतं छोटंसं पण महत्त्वपूर्ण अपडेट. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर कराल ना, तर मित्रांनाही शेअर करायला विसरू नका. चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. तर मित्रांनो, भेटूयात पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.